नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील शिवभक्तांचा उत्साह अगदी गगनात मावेनासा झाला आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रस्ते, साधन सुविधा व आस्थापनेच्या उपाध्यक्षा रेश्मा तपासे व स्वप्नील तपासे यांनी दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार साजरी केली. महाराष्ट्राची संस्कृती, समृद्ध इतिहासाला या शिवजयंती निमित्ताने उजाला मिळाला. सर्वप्रथम मशाल दौड व बाईक रॅली काढून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संध्याकाळच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा गाण्याचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात लहान मुलांकडून लेझिम नृत्य करून दाखवण्यात आले. याबाबत आयोजकांचं काय मत आहे ते जाणून घेऊया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि मीरा भाईंदरमध्ये मनसेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. आमची खरं तर हे 5वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही मशाल दौड, बाईक रॅलीचं आयोजन करतो आणि या वेळेला एक आम्ही प्रयत्न केलाय की महाराजांचा पाळणा इथे ठेवण्याचा, कारण आपला हे जे महाराजांचा पाळणा आहे किंवा आपली संस्कृती सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न आहे. महाराजांचे शिवविचार सगळ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न आहे. एक छोटासा आम्ही भाग झालेलो आहे ह्या गोष्टीचा आणि दरवर्षी सातत्याने आम्ही ह्या जयंत्या साजरा करत राहणार आहोत. ऍक्च्युली आता आहे ना, आताच्या पिढीला पाळणा काय ते माहिती नाहीये आणि महाराजांचा ऍक्च्युली आम्हाला त्या वेळेवरती 6:27 महाराजांचा जन्म झालेला होता आणि म्हणून आम्ही 6च्या नंतर हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. हा पाळणा म्हणजे महाराजांचा त्या दिवशी नामकरण झालेलं होतं, त्या दिवशी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलेलं होतं आणि हे आम्हाला सगळ्यांच्या समोर दाखवायचं होतं. त्यासाठी हा पाळणा आणि आता हा दरवर्षी हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात होणार आहे आणि कायम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हा प्रयत्न केला जाईल. अतिशय उत्तम, कारण सकाळची जर तुम्ही बाईक रॅली आमची जी निघाली होती, बाईक रॅली आणि मशाल दौड ज्याने मशाल हातात घेतली त्याने संपूर्ण आमचा विभाग हा एवढ्या भर 12च्या उन्हामध्ये अनवाणी चप्पल न घालता ते मशाल घेऊन तो चाललेला आहे. त्याच्यामुळे अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी भाग घेतलेला आहे. त्याच्यामुळे प्रतिसाद तर उत्तम आहे. तयारी आमची बऱ्याच दिवसापासून चालू होती. जसं आपण दरवर्षी एका नवीन तरुणीला असं संधी देतो की त्यांनी मशालीचा मान घ्यावा, हे तसं बघायला तर आपली प्रथाच आहे की दरवर्षी आज ह्या वर्षी ज्याने मशालीचा मान घेतला पुढच्या वर्षी दुसऱ्यासाठी असतो. तर खरं तर प्रतिसाद म्हणून जर आपण सांगायचं झालं तर पुढच्या वर्षी एक लहान विद्यार्थिनी ती मशाल घेऊन धावणार आहे आणि ती स्वतःहून आम्हाला येऊन बोलली की तिला मशाल घेऊन धावण्याची इच्छा आहे. खरं तर मशालीचा अर्थ आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय, आपण महाराजांनी किती गड किल्ले जिंकले ह्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करतो, पण त्याचे विचार आणि आचार ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करत नाही. मशाल हे प्रतीक आहे की आम्ही तो विचार लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय आणि तो मला असं वाटतं बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचत चाललाय. कारण आमच्या इकडची लहान लहान मुलं सुद्धा आज आमच्या रॅलीमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज झालेला बाळ शिवाजी, त्याला शादाब मंसुरी आहे. खरं तर कौतुक करायला पाहिजे की ह्याच्यामध्ये कोणी धर्म आणत नाही. छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांचे हा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय आणि मला असं वाटतंय रेश्मा मॅडम असतील किंवा मी असेल, आम्ही ह्या पूर्ण प्रभागामध्ये आम्ही आता पसरवलेला आहे. तरुण पिढीला मी एकच सांगेल, दाढी मिशी चंद्रकोर लावणं ही आपली संस्कृती आहे किंवा शिवाजी महाराजांसारखं दिसणं ही आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येकाची इच्छा असणं काही वाईट नाहीये, चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर त्यांचे विचार, शिवविचार, ज्या विचारासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस अत्याचार सहन करून बलिदान दिलं होतं, आज आपण त्यांना बऱ्याच गोष्टीची आपण लिंक करतो, सनातन धर्म या गोष्टी, पण स्वराज्य धर्म ह्याचा उल्लेख करायला लोक विसरतात. ते फक्त एक धर्म घेऊन बसले, पण स्वराज्य धर्म आणि महाराष्ट्र धर्म हे कुठेतरी लोक विसरत चालले. ते परत
आणण्याचा मला असं वाटतं तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे. सन्मान्य राजसाहेब नेहमी बोलतात की धर्मांध होऊ नका, धर्माभिमानी बना. अंध होऊ नका तर धर्माभिमानी बना. हे इतकंच मी सांगू शकतो. तर काय सांगाल आज रेश्मा तपासे मॅडम यांच्याकडून शिवजयंती साजरी करण्यात कशा प्रकारे आयोजन होतं आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? मला वाटतं मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते स्थापना विभागाच्या माध्यमातून तपासे मॅडम आणि स्वप्नील हे दोघे खूप चांगलं काम करत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी शिवजयंती, शिवाजी महाराजांच्या जन्माचा कार्यक्रम, मग तो पाळणा असेल, त्यांच्यासाठी काढलेली भव्य रॅली असेल, आज या लहान मुलांच्या माध्यमातून इथे त्यांना दिलेला मानाचा मुजरा म्हणून लेझिम खेळून एक वंदना दिलेली आहे. ती परत आणखीन असे विविध कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवशी झालेले आहेत आणि असेच कार्यक्रम ते दरवर्षी करत असतात. आम्हाला म्हणजे दरवर्षी बोलवतात. आम्ही मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो. तर कसं आहे की इथे आज आपला धर्म, संस्कृती जपणं हे काम रेश्मा तपासे मॅडम, स्वप्नील तपासे यांच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये होत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि अशीच कामं ते दरवर्षी करो. दरवर्षी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन प्रत्येक दिवशी करो. त्यांच्या हातून जनसेवा ही नेहमी होतच असते. पण सांस्कृतिक जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम माझ्या पाहण्यात तरी त्यांनी कधीच कुठले आतापर्यंत मिस केलेत किंवा केले नाहीत असं झालंच नाहीये असं मला वाटतं. मी गणेश उत्सव असेल, मी त्यांच्या प्रत्येक गणेश उत्सवाला सुद्धा येतो. म्हणजे संस्कृती जपणं हे काय असतं हे जर शिकायचं असेल तर तुम्ही तपासे मॅडमकडनं शिकू शकता असं मला म्हणायचं आहे. आणि मी इथल्या सगळ्या मीरा भाईंदरमधल्या जनतेला, रहिवाशांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांनी मी म्हणेन चौकात नव्हे तर प्रत्येक घराघरामध्ये महाराजांची शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आणि तरच म्हणजे म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळे म्हणजे त्यांचा वारसा आपण जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपण हिंदू आहोत आणि त्या हिंदूंचं रक्षण ज्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीच्या संस्कृतीचं आणि त्याच्या परंपरेचं जतन करणं आणि ती परंपरा पुढे घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने ही शिवजयंती प्रत्येकाच्या घराघरामध्ये केली पाहिजे असं मला वाटतं. एवढं मी बोलतो. माझे 2 शब्द इथे थांबवतो.